नमस्कार मित्रांनो, आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर घाम झाला आहे नुसता, कारण कपडे हो का एवढी कपडे धुवायची होती हो का नको ही एवढी कपडे धुले ती हो बघा हे कपडे धुवायची होती त्याच्यामुळं हात दुखून आला सगळा. बघा ही एवढी कपडे सगळे धुले तिथपर्यंत अख्खी वळण गच्च भरली या. हितनं अशीच एवढी कपडे धुले ती त्याच्यामुळे हात दुखून आलाय. आईला भाऊला दिलता सकाळी नाश्ता करून आणि त्यांना दिलता नाश्ता करून ते भाऊ आता बसला असतो तिकडं अजून काहीतरी जेवायला करायचंय. बघू आपण भाऊ काय करतात ते. बघा भाऊ इकडे बसले ते काय करताय तुम्ही? काय नाही बसलो आता जेवण झालं. होय जेवण झालं आता पडायचं नाद आहे. कपडे लय धुले मी कटाळा आलाय मला. कपडे लय धुवायची दळा नीट करतो थोडं गिरणीत ठेवायला आता ज्वारीचं. जेवण झालं का तुमचं? होय होय हां झालं जेवण. सुब्बी मोडले सगळं ते सुखायचे. मी ते उपलून जेव्हा बघ वारं सुटले. खडा का उपलून जातात खरं नाही ज्वारी नीट करायचं चालू दळण संपलेलं आहे. ज्वारी खायचं जरा खड त्या चाळण्याला पडतील की चाळणार तुम्ही कुठंच ठेवली आहे ज्वारी खायचं खड बारीक पडतं का नाही पडतं ते काय काय आता लय बारीक जास्त पडत नसतं बारीक पडलं मोठं मोठं पडेल. ते 2 भाकरी केल्या चिरल्याने झाल्या भाकरी. लेंगी झाली रे लय नको दळून आणलं झाडली बरं दळून ह्यातली आणायचं का एवढी का नेहमीच आणायची? त्यातली नेहमी समजू नको. अरे सरत नाही अजून गव्हात पीठ अर्धा डबा आहे. ज्वारी खायचं खडं पण काय यायला दिसत नाही ते खडं. काय पाणी येते डोळ्याला. ह्याच्यातनं बारीक पडते ते पडते तयार बरेच पडले ते. इतकं कसं काय खडायचं नाही त्याच्यात बारीक इथलं खडायचं. परत चमकते आली चाळून काढायचं चाळून होते. पुन्हा दिसतं तुम्ही पुन्हा मिक्स करायला लागतं डबल मला. कपडे गेले की हात दुखायला कपडे झालं होतं राहिले तिकडे गेलेली देवाला गेलेली हात दुखायला लागला सगळे कपडे धुवून धुवून.
आता थोडं दळण आणतो हे तांदूळ टाकून, कारण लय आणलं दळांची संपत नाही, त्याच्या आदली बरंच आणतो. गव्हाचा बी अजून अर्धा डबा. लय आणले की पुन्हा हे होते या उडत नाही. हालतच राहते, हालता राहते. आलं की माझं मुलकं धरतो, पिकाला हे केलं घालत मग मुका घेते. काय करतो गेला माझं गेला. किती खळायचे काळा होय म्हणा त्या पराठी दिसते ते बघ मला वेगळी. आज पण लय तावती म्हणा आबाळा. होय अरे काल बी चांगला झाला सडाका. झाला बरं झालं कापड माझी ह्याच्या पावसासाठी वाळली. हो हो काय गाजर भरली काल तेवढा एकच सडा काल ती एक ड्रम भरले छावेने म्हणजे एकच भरा वा भरली म्हणजे हां अलीकडे तसंच पाणी येतं. अलीकडे रिकामं आहे धुलं एक सकाळी आणि पाणी आहे की त्यात झाले पाणी सकाळी सकाळी नव दोन पण वरचं काय ते एक भरलंय मी एक पलीकडचं आणि अलीकडचं रिकामच आहे. तेच त्यांच्या ड्रमा शेजारचं रिकामच आहे ती म्हणलं राहू द्या पावसाच्या पाण्याने भरायला. पाण्याने भरते त्यात पाणी दिसतं रे आणि आले का झुपत नाही तरी रिकामच आहे ते. मी बघितलं म्हणलं तोंड बांधून ठेवलं म्हणजे पाणी आहे काय ते. बघू द्या पराठी दिसते तो खायचे पाणी येते डोळ्याला कोणा थांब चाळून बारकं पडते ते थोडं. कालवरून गोंधळून पांगाचं घ्यायला लागलं त्याच्याने काय रांगायच लागलं पुन्हा गेला मग मला काय कार शिरकू कोण आलाय काय का होय किती आहे का मोबाईल नसतो काय का नाही मुंबईला नाही पप्पा 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 नाही पप्पा वगैरे पप्पा मी नाही का मुंबईला का पप्पा मेलो अगो बाय कोणाचा आहे गणेशचा नाही तो नाही मग बाळीचा आहे का ह्याचा आहे काय होय मी म्हणतोय गणेशचाच आहे तो. नाही अरे देवा मी म्हणतोय गणेशचाच आहे तरी म्हणलं ते म्हणते हे जा बाळूच आहे काय म्हणून तरी मी म्हणते ती गणेश सारखा चहा ते येतं का नाही ती तुमचा वाचा तसाच दिसते ही बी. ती म्हणते पप्पा मेल्यावर मग मी बघतोय त्याच्या तोंडाकडे. आता इथे शिडशिंगला असतं काय कसं आता कुठं वाटलेलं करायला
त्यांचा बी मालक नेलं ना हा ते रविवारी त्याच्या आधी होय आणि ही घ्या कुठं असते तुम्ही काय घ्या नाही ती काय ट्युशनलाच आहे पण त्या देवी पैशाच्या देवी आहे किती त्या देवीचं नाही माहिती. त्या देवाच्या बाजूलाच राहते ते. त्या मस्त आहे टेंबीवरचा होय हा हां मसोबाच्या इकडे आतमध्ये इकडल्या बाजूला आहे आतमध्ये त्या सोन्याचा देवजा केलता का देवी पैसे शेवरच्या इकडे होय हा शेवटचं तिथं आहे राहायला त्या आत एकच पोरग आहे काय बाळाला तिला बी एकच आहे तिची चौकीला बी एक कसं तिचं आहे तर तिचं असलं तिचं बी तसलंच आहे. असून बी नसून बी उपयोग नाही हम्म. हे नाही म्हणून तर बसायचं तर काय करायचं? ते दिवशी ह्यांनी ती ज्वारी दिलेली आहे ती एका बाईनं हम्म. त्यात मरणात तसलं शाडूच खडं असले हो. तर ह्याच्यात लय पडलं ते पडते चाळणीचं भात तुम्ही काय पेरलंय राहणार आता चावल संध्याकाळी चोरीच केले ते होय आम्ही उडीद केलाय पण आता चांगला आलाय बरं का उडीद पण आता त्यात मरणाचा तण उगवलं या मी म्हणलं तर त्याच्यावर औषध नसेल की हाय की उडदावरचं औषध पण कवरून घ्यायचं मग कोळपाव म्हणलं होतं चांगलं होतं कोळपायला ऑप्सा आणि पाऊस झाला की काल कोण नसतं मग ते आम्ही शिकत कोळपण बी बुडातलं तसंच राहतंय मग काय ते फवारलं तर ती जळून तर जायला ना खालपत्र मुळापत्र बारीक आहे तेवढं फवारावं लागलं तर मोठं झाल्यावर लय अवघड आहे पण आमच्या नाही आलं उगवलं आणि यावरती कोळं काढणार नाही दादा नका फवारणी तर नुसतं तसलं तर किती टन उगवलं होतं तो काळं भंगार रान झालंय तसंच करायचं आणि त्याच्यावर औषध करून घ्यायचं एक नुसतं काळं भंगार रान झालं इतकं टन बारीक होतं सगळं जळून गेलं त्यापारी ह्या वरती आता नाही लावणार बाहेर नाही लावणार खुरपाय काही खुरपायला मरणाच्या बायानं आणि खुरपत बी नाही त्याने पुरा महाग उठून येते अजून उठ गावात त्यापेक्षा ते फवारून जळून तर जाते मग काय तर जागेवरच जळते तिथं आणि त्यांच्या संग अजून मरणाचं हे कराया तेवढ्या पैशात फवारून होतंय सगळं कोळपलं हे केलं तरी बाया आणि खुरपलं तरी बायानं कुठं चुकून राहतंय खाली राहतेच की आणि मधलं कूळ पण घ्यायला परत वाळून गेलो पाणी फवारून आणि पाऊस पडल्यावर तर मरणार आता हे कोणी तू का आपण तिथे फवारले तर सगळं जळलं की जळलं ते बारक्या पाणी फवारा पाहिजे होतं बरं का आपण खरं बारका फवारलंच नाही त्यांनी ते आणायचं तसंच बसत जरा मोठं झालं की लगेच मग लवकर मरत नाही तुम्ही चालतं नाही काय झालं ते आमोशाला पडते काय कुठं गेल्या वर्षी गाडीवर हा? गाडीवर हा कालच्या आमोशाला पडलं होतं म्हणून ते काका आहेत का बघायचं होतं म्हणलं काका घरीच नसेल म्हणलं संध्याकाळी म्हणले मी गप्प बसली परत सारखं माणसाच्या गंडीदार काय ना काय लागतं आणि मागच्या 2-3 महिन्यात बी तसंच आमोशालाच पडलं होतं म्हणजे यांचं मागं काय लागलंय म्हणले बघ म्हणले आहे तेवढं म्हणलं तू आधी सोचून आधी मग मी बघते म्हणलं काय सांगतील म्हणलं तू मला म्हणलं तुला बोललं काय म्हणताला काय देऊ म्हणले सारखं पडते काम होतं घर झालं त्यांचं नाव ते करायचं धरलं होतं कुठलं धरायचं कुठलं ते पैसे नको का लोकांना दिले त्यांनी लाख आणि 2-2 लाख दिले एका एकाला ते कुठं दिले ती की माणसं पैसे अवघड आहे. पैसे एकदा आपलं देताना नाही का आपलं पण घेताना नाही लय अवघड आहे 7-8 लाख रुपये लोक तर हायत हो त्यांचं तेवढ्यात बांधकाम होतायची बांधून पण ते नाही ती माणसं आता काय करायचं लय पैसे बाहेर दिसले तर पिठाची पिशवी असेल दिसली पिठाची पिशवी म्हणलं हे चांगली पिशवी आहे कशा आहे ह्यात किती मोठे कपडे मध्ये घ्यायचे सासू ना कवा धुवावी तरी सवड नको का त्याला घ्यायला तरी आता त्याला कसं करायचं पाकडून द्यायचं टाकून ती त्याला काय होतं खाते ते शरीर कोंबड्या शेरड्याला नाही कोंबड्याला द्यायचं तिथे खाल्लं होय होय इतकं मोठा यो असू द्या काय होतं त्या खडी माती आहे सगळं मरणात खडायच्या बारीक बारीक हो काय चालली म्हणून नीट झाली जेवायला नाहीतर नसती होत
मग चाळणीनेच होते हो नीट तेव्हाच खडं नाही तर बारीक सगळं खडं पडलं ह्यातनं. सगळं पडतं त्यातलं. म्हणजे येऊन बसायचं वंदी शेरडाला देते मी. झाकणाच्या शेरडाला माती काय होतं गं. नीट केलं तर ते नीट होत नाही. मी त्याला किती खडं आहे बघा की त्याच्यात. लय चढायचं. त्यात फुटलेली ज्वारी ही त्याच्या पडली. खालचं सगळं टाकूनच येत असते मी. परत घरात येऊन झालं का किती ती सासू सोडून अरे ह्याच्यातनं पडतं ते. कुठे आले लई नको टाकायला एवढं समजा नको आ काय होतं त्याला. समजा एवढं फुकूनच काढ त्यात नाही तर खडं आहे ती आलेलं देवाचं टाकायचं. हळदी मिसळलेलं हे. आणू का पिशवी हं. आई आयचे उचलावं लागलं तर आई म्हणे एवढी मोठी ज्वारी सांगली. आता झाली ज्वारी नीट करून एवढं खडं खडं पण लय निघलं ह्याच्यात घाण निघली. झाली मित्रांनो आता एवढी तांदूळ टाकले तर ह्याच्यात ज्वारी ह्याच्यातली निमेष दळून आणतो म्हणजे निमेष पुन्हा होईल. तर मी पाहिली बरं असं आदली बरंच आणूच फक्त संपत नाही पिटवले आणल्यावर.